हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी आली आहे लुलूमध्ये. सो मला खूप सारे फ्लावर्स घ्यायचे होते, डिफरंट कलरचे हवे होते. सो लुलूमध्ये होते अवेलेबल. सो आणि मला माझी ग्रॉसरी पण घ्यायची होती, तर मी आले होते. बघा किती छान डेकोरेट केलं आहे. सगळे साऊथचे लोक खूप दिसतील तुम्हाला इथे. सो मी आणली आहे एक ग्रॉसरी माझी आणि आता दाखवते तुम्हाला काय काय आणलं आहे. सो फर्स्ट मी हे कर्ड आणलं आहे, कारण मला कर्ड लागतंच रोज किंवा 2 दिवसातून एकदा तरी. आणि मी नारळ पाणी आणलं कारण मला खूप सारं नारळ पाणी प्यायचं आहे छान दिसण्यासाठी. आणि मला आता हे मी डाळिंब घेतलं. किती छान कलर आहे बघा ना, पिंक पिंक वाटतं. तर सगळे फ्रूट्स मी एका माझ्या बाउलमध्ये ठेवणार आहे. ठेवला आहे, नारळ पण ठेवला आहे. आता बाकी मी काय काय घेतलं आहे ते सगळं फ्रूट्समधलं ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. 2 ऑरेंजेस घेतले, त्याच्यानंतर 2 लिंबू, 2 प्लम्स पण घेतलेत मी, ते नंतर येतील बहुतेक. थोडीशी ग्रॉसरी घेतली, म्हणजे हे मी राईस फ्लोअर घेतला आहे तांदळाची भाकरी बनवण्यासाठी. बेसन घेतलं आहे, कोथिंबीरची वडी वगैरे बनवेन त्याच्यासाठी. आणि रवा घ्यायचा होता, पण हा रोस्टेड रवा होता. ठीक आहे, पण असं होता घेतला. रोस्टेड रवाने ना उत्तप्पा वगैरे तुटतात, त्यामुळे बनवू नाही शकत नाही. त्याला प्लेन रवा लागतो. त्याच्यानंतर सॅलडसाठी काकडी, गाजर 2-2च घेतलेत, कारण खराब होऊन जातात आणि मी कधी कधी विसरते खायचं. बट आता मी नेहमीप्रमाणे नीट डाएट फॉलो करायचं ट्राय करते. सो मिरची घेतली आहे, ती मी अशी तोडून ठेवते जेणेकरून ती जास्ती दिवस टिकते. तसं मी जास्ती नाही सामान भरत, ट्राय करते की थोडं थोडंच भरेन. म्हणजे मी कधी फिरायला गेले, बाहेर वॉकला गेले की जाऊन मी माझी ग्रॉसरीज भरते. सो इतकंच सगळं घेतलं आहे. सिमला मिरची पण घेतली, थोडंसं पनीरची भाजी वगैरे बनवून त्याच्यासाठी. मला एवढंच घेतलं आहे आज. मला तूप घ्यायचं होतं, बट काही मिळालं नाही छानवालं तूप. काऊचं हवं होतं, गाईचं तूप. बघू आता नंतर कधी भेटलं तर. थोडेसे कांदे आणले होते, त्याचा डब्बा आहे तो क्लीन केला आणि मग त्याच्यामध्ये कांदे भरून ठेवले. कांदे पण जास्त आणत नाही, मग त्याला स्प्राऊट होतात, मग ते चांगले नाही लागत. आणि मेन थिंग म्हणजे उद्या ओणम होतं आणि म्हणून खूप सारे फ्लावर्स आणायचे होते, तर आम्ही हे फ्लावर्स कलेक्ट केले. असं वाटतं की खूप सारे आणायला पाहिजे होते, उगाच आम्ही थोडे थोडे आणले. मला तर काही आयडिया नाही आहे ओणमची. सो छान छान होते फ्लावर्स, किती प्रिटी कलर्स आहेत, मला खूप आवडतात. फुलं मला खूप आवडतात, म्हणजे कुठलेही असो, झेंडूचे असो किंवा नॉर्मल इथे दुबईला एक ब्ल्यू कलरचं फ्लावर आहे, तर शोचं फ्लावर असतं ते असो, मला फ्लावर्स आवडतात. बघा ना किती प्रिटी कलर आहे, किती छान दिसतं. ह्या सगळ्या कलरच्या आम्ही पाकळ्या काढलेल्या, म्हणजे आम्ही नाही, माझ्या रूममेटने बनवलं, कारण मला आज खूप काम होतं, मला अजिबात वेळ नव्हता काही करण्यासाठी. सो मला काहीच ओणम सेलिब्रेट करता नाही आलं. बट हे फुलं मला लावताना अरेंज करताना खूप भारी वाटलं, खूप गोड फुलं होती. आणि बाकी नॉर्मलच ऑरेंज आणि येल्लो होते.